तुमच्या समोर क्वेश्चन आहे, फाइंड द सम ऑफ ऑल इव्हन नंबर्स. म्हणजे काय शोधायचंय? सम शोधायचे. समचा फॉर्म्युला आठवतोय? सांगा. Sn is equal to हा फॉर्म्युला कालचा आपला, बरोबर आहे. आता याच्यामध्ये पुढचा मुद्दा असा की n माहिती आहे तुम्हाला? डू यू नो n? किती संख्या आहेत 1 to 30 मध्ये? इव्हन नंबर्स किती माहिती आहेत? नाही. म्हणजे तुम्हाला n फाइंड करावं लागेल. समजतं का मी काय म्हणतोय ते? म्हणजे तुम्हाला n माहिती नाही म्हणजे नंतर n फाइंड आउट करावं लागेल. याला तात्पुरतं इकडे घेऊया आपण. ओके. मग n फाइंड आउट करायचा फॉर्म्युला Tn इज इक्वल टू, बोला की दोन, याच्या पलीकडे फॉर्म्युलाच नाही त्या टॉपिक मध्ये. हा, a प्लस n मायनस 1 इंटू d. म्हणजे तुम्हाला यामध्ये आता काय काय माहिती हवंय? a माहिती पाहिजे, d माहिती हवाय आणि Tn माहिती पाहिजे, तरच n निघेल ना, बरोबर की नाही? मग आता Tn म्हणजे कोणतं पद? लास्ट टर्म. लास्ट टर्म म्हणतो आपण, बरोबर की नाही? ओके. मग आता सुरुवात करूया की इव्हन नंबर शोधायचे आपल्याला 1 to 350. मग द AP फॉर गिवन कंडिशन सांगा. आता AP तयार करा. सुरुवात कुठून होईल? इव्हन नंबर 1 येतो का? 1 नाही. इव्हन नंबर 2, उसके बाद 6. असं करत करत शेवटचा नंबर कोणता येईल? कारण तो 350 हा इव्हन नंबर आहे, बरोबर आहे की नाही? म्हणजे आपण या ठिकाणी घेऊया 350. क्लिअर झालं? म्हणजे सुरुवात आपल्याला कुठून सांगितली होती? आपल्याला संख्या दिल्यात एक. हा बाळा, बिटवीन आहे का? मग 350 येईल का? 350 येईल का लास्ट टर्म? नाही. मग काय घेऊ आपण? 348 घेऊ. समजलं? बिटवीन म्हणजे आतली येते तुमच्या. 350 घेता येणार नाही. समजलं का याच्यामध्ये व्यवस्थित तुम्हाला? म्हणजे इव्हन नंबर शोधले आपण कुठून कुठपर्यंतचे? 1 to 350 पर्यंत. 1 आहे का इव्हन नंबर? समजा या ठिकाणी इव्हनच्या ऐवजी इफ देअर इज अ वर्ड ऑड, विषम संख्या, मग किती सुरुवात केली असते आपण? 1 ने. दुसरी संख्या आली असती 3, तिसरी संख्या आली असती 5, नंतर 7. अशा प्रकारे संख्या चेंज झाल्या असत्या. मग एपी आपली कळली तुम्हाला? 2 4 6 3 8. मग आता a इज इक्वल टू काय? a म्हणजे फर्स्ट टर्म असते, बरोबर ना? म्हणजे इथं आले 2. डिफरन्स मी तर कालच सांगितला. नॅचरल नंबर मध्ये 1 चा असतो, इव्हन नॅचरल नंबर मध्ये 2 चा असतो आणि ऑड नॅचरल नंबर मध्ये 2 चाच असतो, बरोबर आहे की नाही? मग डी किती? डी किती आला आपला? 2 आला, बरोबर आहे का? त्यानंतर टीएन. टीएन म्हणजे काय सांगितलं तुम्हाला? लास्ट टर्म. मग लास्ट टर्म काय आपली? हा, ओके, डन. सो टीएन ची व्हॅल्यू सांगा चला आता, बोला की. 348. ए प्लस एन नाही दिलेलं एन ना? नाही, म्हणजे एन आहे त्यासाठी देऊया -9. आणि डी किती? इंटू, अरे बोला की, व्हॅल्यू टाकतो आपण 2, बरोबर. आता हे 2 प्लस आहेत ना, हे 2 इकडे नाही ना, प्लसचे होतील मायनस.
बरोबर की नाही. सो मग आता 348 मायनस 2 इज इक्वल टू n मायनस 1 इंटू 2. ओके, किती झाले? 346. हा मल्टिप्लाय आहे तुमचा, तो या ठिकाणी आला तर तो होईल डिवाइड. इथं राहिले काय फक्त n मायनस 1. डिवायडेशन करा ना. 2 1 जा बे एक बे, बे एक बे, राहिला किती? 1 4 14 ना, बे साती 14 आणि बे त्रिक 6. 173 इज इक्वल टू n मायनस 1. मायनस 1 आहे प्लस होईल, बरोबर आहे की नाही. सो द आन्सर विल बी 174. काय झालं बाळा? इथे घेऊया आणि n इज इक्वल टू 174. म्हणजे किती टर्म्स आहेत? 174 आहेत. आता त्याची सम काढू शकतो आपण. म्हणजे काय घेणार? इथे येणार 174, बरोबर. इथे 174 डिवाइडेड बाय 2, बरोबर है. उसके बाद 2 इंटू व्हाट इज द वैल्यू ऑफ ए? 2 प्लस 174 माइनस 1 इंटू ओके ओके 2 झालं. सगळ्यात अगोदर आता कोण सोडवतंय, कोण सांगतंय कॅल्क्युलेशन कसं होईल? सांग चल पटपट. चुकलं तर मी तुझ्या मागे, काळजी करायची नाही. हा म्हणजे सुरुवातीपासून सांग. हे आहे तसं लिहू का? ओके 174 आहे तसं लिहिलं. पुढे इथं डिवायडेशन होत असेल तर घालून घ्यायचं, जर जमत असेल तर घाला. इथे किती झाले? बे एक बे 8 16, एक दिला बे 7 14, इथं 87 झाले 87. हा चला पुढे 2 इंटू 2 4 असं करत चला, काय प्रॉब्लेम नाही. प्लस ब्रॅकेट इंटू, बरोबर. ओके पुढे काय होईल श्रेयश? बोलत राहा श्रेयश. हा किती झाले ते? 173 इंटू 2 किती झाले बघ. हे आहे तसेच लिहितो 87 ब्रॅकेट मध्ये 4 प्लस बरोबर का? बरोबर है ना. उसके बाद 87 इंटू 350. करा बरं कॅल्क्युलेशन. किती येते मल्टिप्लिकेशन? चला पटदिशी करा. 0 सोडून ते 35 मल्टिप्लाय करा. पा येतंय का रुपाल? $30,450. बरोबर आहे. चला सगळ्यांचं बघा, तो चेक करा, थोडासा वेळ लागू द्या, काय आपलं काही नाही कुठे जायची. 30,450. समजलं त्याचं काय डाऊट? अथर्व नाही समजलं? डाऊट नाही काही कुणाला? काय डाऊट? बाळा तुझं नाव सांग ना, नाही तर म्हणजे सर आले विचारलं पण नाही मला. चेतन शिवाजी बोर्डे, गोरे घोरे, कोणत्या शाळेत आहे? गुजरमध्ये. ओके आज समजणार नाही हे डोकं चालून, फक्त ऐकत राहा व्यवस्थित. आणि जर काय वाटलं तर युट्यूबला लेक्चर येणार आहे परत, आपलं परत ऐकायचं मग गणित सोडवायची. ओके. आणि त्याच्याही पलीकडे आता निम्म्यात आलोय त्यामुळे तुला लगेच काही कन्सेप्ट समजणार नाही, फक्त लक्ष दे. हा आणि वाटलं काय तर विचार. चला घ्या नेक्स्ट.
कितवं आहे? काय सांगितलंय? इन एन एपी, एक एपी अशी आहे की 19 टर्म 52 दिलंय. म्हणजे थोडक्यात आपण म्हणूया T19 52, बरोबर? ओके. त्यानंतर 38 टर्म 128 दिलंय. म्हणजे काय लिहिणार? सेम असंच लिहायचं. काय लिहिणार? T38 इज इक्वल टू 128. आणि काय फाइंड आउट करायची आपल्याला? सम ऑफ 56 टर्म. काय फाइंड आउट करायचंय? हा, म्हणजे फॉर्म्युला कोणता? सम म्हणलं की फॉर्म्युला कोणता वापरायचा? एस एनचा. मग तो फॉर्म्युला आपण लिहून घेऊ. एस एन इज इक्वल टू इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. वेगळं काय सांगितलं की मी आतापर्यंत तीच बडबड करतो. तोच फॉर्म्युला ते सगळं. ह्याच्यामध्ये n फक्त माहिती आहे आपल्याला. तो आहे किती याची टर्म काढायची? ते 56. ए माहिती आहे? ए माहिती आहे बाळांनो? फॉर्म्युला तर हाच वापरायचा आपल्याला, पण ए आपल्याला माहिती नाही, डी आपल्याला माहिती नाही. मग ते काढायचंय याच्यावरून. आपण नाही का लिनियर इक्वेशन हा कसं केलं होतं आठवतंय तुम्हाला? असं गणित सोडवलेलं आहे एक बघा, ए आणि डी काढण्यासाठी. हा, म्हणजे आता टीएन चा फॉर्म्युला वापरू या ठिकाणी. टीएन इज इक्वल टू, बोलत राहा, कंटाळा करू नका. हा, ए प्लस एन मायनस 1 इंटू डी, बरोबर आहे. सो यांच्यात जागी व्हॅल्यू पडेल फक्त. किती पडणार तुमची? म्हणजे T19 इज इक्वल टू ए प्लस 19 मायनस 1 इंटू डी. T19 ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला, दिलेली आहे का? मग T19 ज्या ठिकाणी तिथे काय टाकणार आपण? 52. सो द व्हॅल्यू इज 52. व्हॅल्यू किती आली? 52. इथं आले ए आणि 19 मधनं 1 कट झाला. आलं का? सेम दुसरं काढायचंय. कोणतं? फॉर्म्युला कोणता आहे आपला? Tn इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. यांच्या जागी आता काय लिहू आपण? 38. सेम करतोय आपण, वेगळं करतोय काही नाही. म्हणजे इथं आलं T38 इज इक्वल टू ए प्लस 38 मायनस 1 इंटू डी. बरोबर आहे? बरोबर आहे का? आता यानंतर सांगा बरं मला, हे थोडंसं कॅन्सल करतो मी, नंतर पाहायचं काय करायचं. आपल्याला ए आणि डी काढायचं आहे ना. चलो सांगा व्हॅल्यू. T38 ची व्हॅल्यू किती आहे? इथं दिलेली बघा. म्हणजे मी लिहिलं 128 इज इक्वल टू ए प्लस 37 डी. हे इक्वेशन नंबर आपलं किती आलं? सेकंड आलं. आता काय करायचं? सबट्रॅक्शन. हेच करतोय आपण. सबट्रॅक्शन, सबट्रॅक्टिंग, वजाबाकी. प्रणव बरोबर ना? इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट आता मोठं कोणतं आहे ते सांगा मला. 128 वाला मोठं ना, ते वर घेऊया आपण. 128 इज इक्वल टू ए प्लस 37 डी. आणि दुसरं इक्वेशन कोणतं आहे? 52 इज इक्वल टू ए प्लस 18 डी. बरोबर आहे का? बघा, चेक करा व्यवस्थित. हे इक्वेशन घेतलंय आणि हे एक घेतलंय. बरोबर आहे का? त्यांची काय करायची आहे? वजाबाकी. मग सबट्रॅक्शन करायचंय. मग सबट्रॅक्शन करायचं असेल तर काय करणार आपण? साइन चेंज करणार. नक्की. इथं सबट्रॅक्शन करायचं म्हणून सबट्रॅक्शनचं साइन दिलं. हा कसा आहे मूळता? तो झाला हा, इट विल बिकम मायनस. आफ्टर दॅट दिस मायनस. चला, कॅन्सलेशनचा कार्यक्रम. काय कॅन्सल होईल याच्यामध्ये? ए कॅन्सल होईल.
झालं. आता 128 मधनं 52 मायनस करून द्या. मला नाही वाटत 76 येईल. 76 इज इक्वल टू, ह्याचा विषय गेला, 37 मधनं 18. हा कन्फर्म का 19? बघा विचार करा, तुमचं कॅल्क्युलेशन सवय लावा मनाला. 19 येतात का उत्तर? मग इथं आले 19 डी. आता 19चं रिलेशन इथं कशाचं आहे? मल्टिप्लायचं आहे. ह्या साईडला ना, म्हणजे 76 डिवायडेड बाय इज इक्वल टू डी. जातो बात. 19 एक 19, 19 चोक ना 76, नक्की का? 19 एक 19, 19 चोक 76. डी किती आला आपला? 4 आला. काय डाऊट इथपर्यंत? काय शंका? आपलं काय काय शोधायचं होतं आठवतंय का? ए आणि डी शोधायचं होतं. आता आपण शोधला डी. आता काय शोधायचं आहे? ए. मग काय करणार? पुट. हा पुट कसे ठेवत सांगा मला. पुट डी इज इक्वल टू 4 इन इक्वेशन फर्स्ट मध्ये टाकलं. चला फर्स्ट टाका, सेकंड टाका, उत्तर तेच येणार, वेगळे येणार. फर्स्ट कोणतं आहे आपलं? 52 इज इक्वल टू ए प्लस 18 डी आहे ना, बरोबर आहे का? हा आता कशाची व्हॅल्यू टाकायची आहे सांगा मला. डी ची, म्हणजे 52 अनचेंज, त्यात काय बदल होणार नाही. ए प्लस 18 इंटू 4 का 2 आहे? या ठिकाणी आले 4. आता गुणाकार करा. 18 चौक आयो. हा कन्फर्म का? नक्की का? अरे हो की नाही? हा म्हणजे 18 चौक 72 आले. 52 इज इक्वल टू ए प्लस 72. 72 प्लस आहे, तिकडे आल्यावर काय होतील? म्हणजे काय झाले? 52 मायनस किती आन्सर येईल रे? प्लस का मायनस होईल याच्यामध्ये? का? अपोजिट साइन आहे, मायनस प्लस आहे, बरोबर की नाही? पण मोठ्या संख्येत चिन्ह मायनस आहे, म्हणून ज्यावेळेस उत्तर येईल त्यावेळेस काय चिन्ह द्यायचं? मायनस. मग 72 मायनस 52 राहिले 20. म्हणजे फर्स्ट टर्म आली. मिळाला का ए आणि डी? ए आणि डी मिळाला का? हा सांगा. ए किती होता आता? डी किती होता? 4, बरोबर की नाही? आणि एन किती काढायचा होता आपल्याला आठवतंय का? किती आहे? 56. ओके. फॉर्म्युला एन अपॉन 2 ब्रॅकेट मध्ये 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. मला मदत हवी आहे तुमची, मला एस एन काढून द्या. ओके. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एन? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एन? हा म्हणजे इथं लिहिणार मी 56, बरोबर? इथं पण लिहिणार 56 अपॉन 2. एवढं तर जमलं असेल ना तुम्हाला? काय अर्धा एक मार्काचा विषय राहील, बाकीचं बरोबर येईल तुमचं, काय प्रॉब्लेम नाही. 2 इंटू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए? -20 प्लस व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एन? इथं एन आला ना 56 मायनस 1 इंटू डी 4. चला तुम्हाला सांगितलं डिवायडेशन होत असेल तर करून घ्या. 56 चे निम्मे किती? 28. ह्याचा त्याचा गुणाकार मायनस येईल ना, कारण प्लस मायनसचा गुणाकार मायनस येतो, हे तत्व माहिती आहे तुम्हाला. ओके. प्लस 55 इंटू 4, बरोबर आहे? सो अगेन यस 56 इज इक्वल टू 28 मायनस 40 प्लस ह्याचं मल्टिप्लिकेशन, बरोबर आहे का? 220.
अभि केलंच नाही ना? केलंय ना? व्हेरी गुड. आता ह्यांचं ऍडिशन होईल का सबट्रॅक्शन होईल रे? सबट्रॅक्शन होईल का? अपोजिट साइन एवढं डोक्यात ठेवायचं. ओके. आणि मग 220 मधनं 40 मायनस करा. 180. मग 180 S56 इज इक्वल टू 0 आहे तसं लिहिलं मी. 18 8 जा 8 8 हा बर तू 8 8 म्हणला, मी 8 8 बोललो. बोला की 8 8. अरे 10वीला गेला पाडे येत नाही का? 164 का 44? 8 8 144 आले. आणि 18 दुने 36. 36 अधिक 14 50. किती आले आन्सर? 504. आणि ऑलरेडी 0 आपला हा घेतला होता ना आपण, है की नाही? म्हणजे आन्सर काय आलं? सम ऑफ 56 टर्म्स इज 5040. आता काय डाऊट आहेत का? बोला. चुकला असं तुमचं कदाचित चुकू द्या, पण तुमचे डाऊट क्लिअर झालेत ना? गोरे साहेब थोडं थोडं समजत असेल बघा. थोडं थोडं हा. तू मास्क एकदा खाली घे, मला चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहू. तुझ्या टेन्शन मध्ये का रिलॅक्स मध्ये ते एकदा कळू दे. हा रिलॅक्स आहे, काय टेन्शन नाही. चला झालं का इथपर्यंत? हा नेक्स्ट. मग सारखंच आहे पहा, व्यवस्थित पाहिलं तुमच्या लक्षात येईल. काय सांगितलंय की कंप्लीट द फॉलोइंग टेबल. फाइंड द सम ऑफ द नॅचरल नंबर्स बिटवीन 1 and 140. किती ते किती दरम्यानचे? 1 ते 140. पण कशाने? डिव्हिजिबल बाय 4 ने भाग जाणारी. मग 1 ला 4 ने भाग जाईल का? 1 ला. मग तो येणार आहे का आपल्या एपी मध्ये? नाही ना. मग त्यांनी काय केलं? एपी कशी घेतली? 4 8. आणि शेवटचा नंबर कोणता घेतला? 146. 140 ला 4 ने डिवाइड होते का रे? 4 त्रिक 12 2 4 25 होतंय. पण आपल्याला का घ्यायचं नाही ते टीएन म्हणून? कारण बिटवीन आहे. मग सारखा विषय सेम आहे, गणित सेम असतात. बिटवीन असल्यामुळे आपल्याला 140 घेता येणार नाही. जरी ते डिव्हिजिबल असतील तरी घेता येणार नाही. मग आपली एपी काय मिळाली? 4 8. आलं लक्षात? 4च्या पाड्यातील संख्या. हा. आता हाऊ मेनी नंबर्स म्हणजे काय फाइंड आउट करायचे आपल्याला? एन फाइंड आउट करायचंय. फॉर्म्युला कोणता वापरणार? एन काढायचा आहे. ए किती घेणार? ए इथं किती लिहायचे बाळांनो? 4. डी पण 4. बरोबर आहे? कन्फर्म? नक्की का? आता फॉर्म सोडून देऊ आपण. टीएन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. एन माहिती नाही ना आपल्याला, पण टीएन आहे ना माहिती. टीएन किती आहे आपल्या इथं? 136. बघा इथं लिहिलंय त्यांनी 136 लिहिलंय का? ओके. इज इक्वल टू ए किती आहे? प्लस एन माहिती नाही. डी किती टाकायचं रे? 4 झालं. आता हा जो 4 आहे तो काय इथं? तो इकडे गेला काय झाला? मग डायरेक्ट करा बरं. 136 मध्ये 4 वजा करून टाका. 132. म्हणजे मी इथं किती केले तुमचे? 132.
बरोबर आहे? नक्की? इथं किती लिहू रे? 4 आणि डी च्या जागी 4 इथपर्यंत. आता एन काढत जाऊ आपण. 132 डिवायडेड बाय, आता ह्याचा कार्यक्रम केला या 4चा आपण, तो मायनस करून टाकल्याचा विषय संपला. आता हा काय तुमचा, हा 4 मल्टिप्लाय, तो इकडे आलो काय होईल, म्हणजे इथं राहिले फक्त n-1. सोपं आहे ना? 4 त्रिक 4 एक 4, 4 त्रिक 12, एक राहिला परत इकडे दिला, 4 त्रिक 12, 33. हा मायनस आहे, साईड चेंज केल्यावर म्हणजे किती झाले, n इज इक्वल टू किती आले, कळलं? कळलं का? n इज इक्वल 34. म्हणजे डायरेक्ट इथं लिहायचं आपल्याला. हे रफ वर्क आहे आपलं, मी जे केलं सोडवलंय ना, हे रफ वर्क आहे. मग आपल्याला डायरेक्ट इथं काय लिहायचंय, 34. आता आलो आपण कुठे, बोला, एसएनच्या फॉर्म्युलाकडे. काय एसएनचा फॉर्म्युला, एसएन इज इक्वल टू n/2 ब्रॅकेट मध्ये 2a प्लस n-1 इंटू डी. व्हॅल्यू काय काय आहेत माहिती तुमच्याकडे, आपण व्हॅल्यू टाकून घेऊया. व्हॅल्यू काय काय येईल सांगा मला. व्हॅल्यू इथं डायरेक्ट व्हॅल्यू द्यायची 2380. ओके, हे कॅल्क्युलेशन समजलं का तुम्हाला सगळं व्यवस्थित इथून इथपर्यंतच? हा, नक्की? जरी काय डाऊट आला फोन करा, मेसेज करा, समजलं नाही तर विचारू शकता तुम्ही. आणि मग इथं शेवटचं लिहायचंय 2380. बॉक्स आहे तसे काढायचे असतात, ही ऍक्टिव्हिटी आहे तशी लिहायची असते. हे रफ वर्क आहे, हे जे केलं हे रफ वर्क आहे, हे जे केलं ह्या बाजूचं हे सुद्धा काय आहे तुमचं रफ वर्क आहे. लिहायचंय पेपर मध्ये काय, जेवढं तुमचं व्हाईट पेपरवर दिसतं तेवढं, त्याच्या पलीकडे काहीही लिहायचं नाही. समजलं? आणि ही ऍक्टिव्हिटी कंपल्सरी येते 3-3 मार्कांना. 3 मार्कांना ऍक्टिव्हिटी असते, पण त्याच्या मागे हे सगळे कॅल्क्युलेशन करावे लागतात, म्हणून तिला जास्त मार्क. आणि अजून एक पर्याय सांगतो, शेजारी बाजारचं लिहून पाहून लिहून तिथं तर चौकाट, तिथं कॅल्क्युलेशनची गरज नाही पडत. नेक्स्ट चला, सम काढायची परत एकदा. किती टर्मची काढायची नाही, दिलेली 3300. आता 28 टर्म काढायची. मग 28 टर्म काढायचे असेल तर फॉर्म्युला काय रे पिल्लांनो, TN चा फॉर्म्युला. टर्म काढायचे असल्यावर TN चा आणि सम काढायचे असल्यावर SN चा. व्हेरी गुड, बरोबर. मग आता TN इज इक्वल टू A प्लस n-1 इंटू डी. आता यातला फक्त n माहिती आहे, तो किती आपल्याला 28 किंवा 28व पद काढायचंय, पण A माहिती नाही बॉम्बलायला आणि D माहिती नाही. मग जे दिलंय ना, मी तुम्हाला सांगितलं हे आपलं जेवण बनवण्यासारखं गणित सोडवणं. म्हणजे इन्ग्रेडियंट्स दिलेले असतात, फक्त ते योग्य प्रमाणात मिसळायचे. आता आपल्याला काय दिलंय त्याकडे पाहूया. आपल्याला S55 दिलं आहे ना, बरोबर आहे का? ए पिल्लांनो, सम दिले ना 55 टर्मची, मग त्याला आपण काय म्हणूया S55. तो किती दिलाय, 3300 दिले. फॉर्म्युला घ्या, काय नाही, जे दिलं त्याचाच वापर करायचा. SN इज इक्वल टू, बोला, n/2 ब्रॅकेट मध्ये प्लस n-1 इंटू डी. आता कशाची व्हॅल्यू टाकायची फक्त आपल्याला, n ची. या n च्या ऐवजी काय पडतील का इथं दिलेलं आहे, त्यांनी मदत केलेली आपल्याला. किती टाकू जिथं n आहे तिथं, समजतंय का? म्हणजे इथं पडले आपले S55 इज इक्वल टू 55/2. हे डिवायडेशन होणार नाही, त्यामुळे ते शेवटपर्यंत न्यावं लागेल. 2a
प्लस यांच्या जागी टाकायचं ना, किती टाकणार यांची जागी? हा 55. व्हेरी गुड. 55 इंटू डी नाही आपल्याकडे, ए आणि डी नाहीये, आशुतोष पण नाही, डबडे पण नाही. आता S55 ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे काय, आहे का दिलेली S55 ची? म्हणजे ती किती टाकू इथं? 3300. बरोबर आहे? बरोबर आहे का? काय डाऊट वाटतोय का तुम्हाला सोडवताना? नक्की ना? ओके. इज इक्वल टू, आता इथं काय डिवायडेशन होणार नाही म्हणून आपण मी आहे तसंच लिहून काढलं. इकडं 2a तेच राहिलं. ह्याचं कॅल्क्युलेशन करा. हा कन्फर्म? ठीक आहे. हा आता गंमत बघा, व्यवस्थित बघा बरं का. हे जे 55 आहेत बाळांनो, हे मी लिहितोय 3300. हे 55 कोणत्या प्लेसला आहे? ते वरच्या प्लेसला आहे, म्हणजे ते न्यूमरेटरला आहे, अंशाच्या ठिकाणी. इकडे आल्यावर काय होतील ते? डिनॉमिनेटर. हे तर क्लिअर आहे ना? म्हणजे मी इथं टाकले तुमचे 55. हे न्यूमरेटरला, सॉरी डिनॉमिनेटरला आहे, ते कशाला येतील? म्हणजे इथं होतील. क्लिअर? इकडं आलं 2a प्लस 54d. कळतंय का मी काय म्हणतोय ते? समजतंय ना? नक्की? ओके. आता 11चा पाडा, 55 म्हणलं की 11चा पाडा, 11 5 55, 11 3 33, इथं झाले 300. 5 1 5 60. बरोबर आहे? बरोबर आहे ना पिल्लांनो? ठीक आहे. आता थोडंसं याला खाली घेऊया, म्हणजे जागा मिळेल आपल्याला. तुम्हाला समजतंय का मी काय म्हणतोय ते? अभि इथपर्यंत आले तुमचे 60. बरोबर आहे? आता गुणिले 2 घेऊ ना, म्हणजे 60 गुणे किती झाले रे? 120 झाले. क्लिअर झालं? हे 60 बरं का, आणि हे 2 यांचा गुणाकार केला नाही तर मग जर 120 कुठून आली? माझ्या खिशातले पैसे देत नाही मी. ओके. इज इक्वल टू, आता ह्याचे फॅक्टर पाडा रे 2a चे पिल्लांनो. 2a म्हणजे 2 इंटू a. बरोबर का? आणि 54 चे 54d 2 इंटू 27 ना, 27 दुने 54 इंटू d. हा ए बरं का. आता कॉमन बघा बरं काय निघालं. हे 2 कॉमन निघाले का? मग कॉमन बाहेर टाकतो ना कंसाच्या. बरोबर आहे का? बरोबर आहे का? ठीक आहे. अभि शिल्लक करायला a प्लस 27d राहिले. हे कळलं का? पण सूरज कळलं? कुणाला समजलं नसेल कॉमन काढायचं तर मी सांगू शकतो. जे कॉमन आहे ते एकदाच लिहिले. आता समजा तुम्हाला अजून समजलं तर उलट्या प्रमाणे सांगतो मी, उलट्या बाजूने सांगतो. ह्या 2 ने a ला गुणा, किती उत्तर येईल? बघा इथं 2a आहे का? ह्या 2 ने 27 ला गुणा, 27 दुने 54, 54d. बघा इथं 54d आहे. म्हणजे कॉमन काढलं, क्रॉस चेक पण करा आपला कॉमन बरोबर आहे का. आता हा 2 जो आहे तो गुणिले, बरोबर ना मुलांनो? तो इकडे आल्यावर काय होईल? भागिले. म्हणजे 120 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू a प्लस 27d. कळलं इथपर्यंत? भागाकार केले उत्तर किती? 60. म्हणजे a प्लस 27d इज इक्वल टू 60. मला ह्याच्या पुढे जाताच येणार नाही म्हणून मी माझा मार्ग थांबला, तुला 1 नंबर दिला. ओके. आता आपल्याला T28 काढायचे ना. n बरोबर किती दिलंय? 28 दिले. मग 28 टाकून पाहू आपण. चला टाका किंमत. n 28 a माहिती नाहीये, तसंच लिहिलं, प्लस
एन माहिती आहे का तुम्हाला? एन किती आहे? -1. आणि डी माहिती आहे का? नाही. T28 काढायचं आहे आपल्याला, तो तसाच लिहिला. ह्याच्या पुढे ए आहे तसा लिहिला, प्लस 28 मधनं 1 गेला, हा 27. म्हणजे इथे किती आले तुमचे? 27D. बरोबर का? T28. आता व्यवस्थित लक्ष द्या, नाही समजलं तर सरांना विचारायचं. इथे तुम्हाला A+27D दिसतोय? बरोबर आहे? बरोबर आहे का? आणि इथं पण A+27D दिसतोय. मग ह्या A+27D ची व्हॅल्यू किती आहे? मग याच्याऐवजी मी 60 टाकलं तर बिघडेल का? बिघडेल का नाही बिघडणार? नाही कळलं? अरे बाळांनो, इथं किती काय आलं तुमचं? A+27D आलंय. इथं पण A+27D आहे. A+27D ची व्हॅल्यू किती आहे? मग मी तीच टाकली फक्त इथं. आता कळलं? म्हणजे T28 किती आलं? 28व पद किती आलं? 60. Therefore the 20th term is 60. काय डाऊट? बोला. काय शंका? तुमच्यासाठी थांबतोय मी. कुठे कॅल्क्युलेशन नाही कळलं किंवा कुठे वाटलं की सर मला समजलं नाही, तर विचारू शकता तुम्ही. बिनधास्त विचारा. माझी तयारी आहे सारखं सांगायची, काही प्रॉब्लेम नाही. कम ऑन. झालं का? समजलं? नेक्स्ट घ्यायचं एक्झाम्पल. बोला ना रे, तुम्ही बोललं तर बरं पडेल ना. समजलं का नाही समजलं? थोडंसं समजलं असेल, कारण तुला आता बेसिक अजून ह्या टॉपिकचं माहितीच नाही ना. आता तिसरं एक्सरसाइजला आलोय पार आपण. श्रेष, मी प्रत्येकाला नाही विचारू शकत, एवढा वेळ नाही माझ्याकडे. ज्याला समजलं त्याने विचारा डायरेक्ट मला. झालं? ओके, ठीक आहे. चलो नेक्स्ट. काय सांगितलंय? व्यवस्थित वाचा. तुम्ही प्रॉब्लेम वाचायला शिका, मग सोपं जाईल तुम्हाला. काय सांगितलंय? इन ॲन एपी मध्ये सम ऑफ द 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स, म्हणजे सलग पद आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल 2, 4, 6. अलग लक्षात? हे काय तुमचे टर्म्स आहेत आणि त्या कॉन्सिक्युटिव्ह आहेत. कॉन्सिक्युटिव्हचा अर्थ काय होतो? सलग एकामागून. त्याची सम म्हणजे 2 + 4 + 6 ही अशी. ह्याची किती येईल? 6 4 10 2 12. त्यांनी किती सांगितली आपल्याला? 27 आहे बाबा. बरोबर? बरोबर ना? आणि त्यांचा गुणाकार. गुणाकार म्हणजे 2 × 4 × 6. काय गुणाकार येईल तो? त्या पदांचा गुणाकार किती सांगितलाय? मल्टिप्लिकेशन 504. फाइंड द टर्म्स. म्हणजे आपल्याला शोधायचंय ही टर्म आणि ही टर्म. त्यांनी आपल्याला गाईडलाईन पण केलेली. काय गाईडलाईन केलेली बघा बरं. काय गाईडलाईन केलेली बाळांनो? Assume that 3 consecutive terms in AP are, ही पहिली टर्म झाली, ही दुसरी टर्म झाली आणि ही तिसरी टर्म झाली. अशा 3 टर्म्स त्यांनी ॲज्युम करायला सांगितलं. गृहीत धरा. ओके, मग आपण तीच लाईन लिहूया. उत्तराला सुरुवात करतोय. Assume that
काय 3 consecutive terms in APR A मायनस डी, त्याला ब्रॅकेट करतो, हे काय झाली, त्या तीन पैकी पहिलं टर्म झाली. ओके, दुसरी टर्म कोणती घेतली, ए, अँड तिसरी टर्म कोणती घेतली, ए प्लस डी. हे कसं आलं तुम्हाला हे सांगतो. समजा एक ऍज्युम करा, कोणतंही पद सांगा मला, कोणतंही पद सांगा, तुम्ही कोणताही नंबर सांगा मला, नंबर 7 घेतला, बरोबर. डी पण सांगा, त्यातला डी, कोणताही डी तुम्हाला वाटतो तो डी सांगा. 3 घेतला, समजा हे 7 आहे आणि त्यातला फरक डी आहे, तर याच्या अगोदरचेच काय करणार तुम्ही, वजाबाकी करणार ना, बरोबर की नाही, म्हणजे मायनस करणार. म्हणून हे पद मधलं ए घेतलं आपण, जसं आपण इथं 7 घेतलं, त्यातनं डी मायनस केलं तर त्याच्या अगोदरचं पद मिळतंय. समजतंय का मी काय म्हणतोय ते. म्हणजे 7 मधनं 3 वजा केलं किती मिळणार आहे, 4. आणि पुढचं मिळवायचं म्हणलं त्यात काय करतो, इथं डी मायनस करतो आणि इथं डी प्लस करतो. 7 आणि 3 किती झाले, 10. टर्म समजली का तुम्हाला कशी झाली ती. मग आपण एक टर्म मानल्या, पहिली टर्म कोणती, ए मायनस डी, दुसरी टर्म कोणती आणि तिसरी टर्म कोणती. क्लिअर झालं, ठीक आहे. आता त्यांनी काय सांगितले, सम सांगितली. सम, सम म्हणजे काय, बेरीज. कुणाकुणाची बेरीज करायची सांगा मला. ऑनलाईन वाले बोलायला काय होतंय, 3 इंची बेरीज करायची. पहिलं पद प्लस दुसरं पद ए प्लस किती सम, हा इथं वाटलंच लिहूया, ऍज पर कंडिशन, अटीनुसार. काय अट दिली त्यांनी, पहिलं टर्म प्लस दुसरी टर्म, दुसरी टर्म बरोबर प्लस तिसरी टर्म, म्हणजे त्याची काय केली आपण, सम केली. ती किती दिलेली बाळांनो, घनश्याम किती दिलेली टर्म, 27. म्हणजे मी इथं काय लिहिणार, 27. ह्यातलं कॅन्सल काय होतंय का बघा बरं, हे बघा, हा मायनस डी आहे आणि हा प्लस डी आहे, हे झालं तुमचे कॅन्सल, बरोबर. ह्याच्या समोर व्हेरिएबलच्या समोर 1 असतो, माहिती ना तुम्हाला इथं, है की नाही. म्हणजे 1 अधिक 1 अधिक 1 किती झाले, इज इक्वल टू 27, बरोबर ना. समज तुम्हाला कळलं. आता हा 3 काय करू आपण, डिवाइड करू. 3 9 ए बरोबर किती आलं, नक्की ना. हो लिहिलं ना, झालं. काय शंका, आता शिकी की मिळाला, आता डी काढला की मग टर्म मिळतील आपल्याला. झालं इथपर्यंत. उसके बाद आता त्यांनी काय दिले, प्रोडक्ट दिले. प्रोडक्ट काय दिलंय, प्रोडक्ट. कुणाचा गुणाकार करायचा, सगळ्यांचाच. ए मायनस डी चा गुणिले ए गुणिले ए प्लस डी किती आला, हा 500. कोणी सांगितलं 504 दिलाय, कोणी सांगितलं नाही, तो दिलेला आहे. बरं, एक आयडेंटिटी आपल्याकडे आहे बघा, ए प्लस बी गुणिले ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता इमॅजिन करा की त्या बी च्या ऐवजी इथं डी आहे फक्त. इमॅजिन करा, जिथं बी आहे तिथं डी. मग आपल्याला इथं दिसतंय का बघा, ए मायनस डी आणि ए प्लस डी, म्हणजे काय होईल त्याचा गुणाकार, ए स्क्वेअर मायनस बी च्या ऐवजी डी स्क्वेअर. हे कोणाचं, या दोघांचं झालं बरं का, गुणिले बरोबर 504. इथं आयडेंटिटी कोणती वापरली, ए प्लस बी, ए मायनस बी इज इक्वल टू
ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. झालं? ठीक आहे, इथपर्यंत कळलं? आता ज्या ज्या ठिकाणी ए दिसतोय तिथं टाकतो मी 9. बरोबर? म्हणजे इथं होईल ह्या ठिकाणी 9 स्क्वेअर. मी कलर बदलतो 2 मिनिटाला. इथं आला तुमचा, इथं काहीच नाही ना, डी स्क्वेअर आहे तसं, हा ब्रॅकेटमध्ये राहू द्या, इंटू 9 इज इक्वल टू 504. समजते बाळांनो? हां, 9चा वर्ग करा चला. 99 वजा डी स्क्वेअर. आता हे 9 काय आहेत? इकडे आल्यावर काय होतील? म्हणजे 504 डिवायडेड बाय, पटदिशी भागाकार करून द्या बरं मला, किती होतोय? करा 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 भागाकार. 9 ने 500. अरे झालं, उत्तर आलं. तुम्ही हालचाल करेपर्यंत उरका. कन्फर्म का? कन्फर्म का 56? म्हणजे इथं 81 मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू 56. बरोबर ना? आता काय करतोय बरोबर का मी? हा डी स्क्वेअर मायनस आहे, तो इकडे नेतो. तो काय झाला? प्लस झाला. म्हणजे मी इथे इज इक्वल टू साइन लिहिलं आणि इथे लिहिला प्लस डी स्क्वेअर. आणि हा 56 प्लस आहे, तो इकडे आणला. म्हणजे 81 मायनस 56. किती राहिले उत्तर? किती आलं? 25 आलं? नक्की? म्हणजे इथं डी स्क्वेअर इज इक्वल टू 25. रूट घेता येईल का रूट आपल्याला? डी इज इक्वल टू, रूट घेताना विसरलं का? एकदा प्लस घ्यायचा आणि एकदा मायनस घ्यायचा. 5. आता ए किती मिळाला तुम्हाला? अरे असं काय करता? इथं समोर आहे ना. ए किती मिळाला? 9 मिळाला. डी किती मिळाला? आता एक काम करू आपण. अरे हा, ए बरोबर किती आलं? 9 आलं. आणि डी बरोबर एकदा +5 घेऊया. आणि ए बरोबर 9 आणि डी बरोबर एकदा, कारण 2 टर्म येतील आपल्या 2. हा, पहिली टर्म कोणती होती आपली? ए मायनस डी होती. आठवते का तुम्हाला? अरे हा का नाही म्हणा ना. ही होती ना पहिली टर्म, आहे का? दुसरी टर्म काय होती? ए. आणि तिसरी टर्म लक्षात राहू द्या, नाही तर परत मला त्रास. हा, पहिली टर्म ए मायनस डी होती. ए ची व्हॅल्यू किती आहे? -5 इज इक्वल टू 4. दुसरी टर्म होती, त्याचं उत्तर ऑलरेडी आपल्याला मिळालेलं आहे. आणि तिसरी टर्म होती ए प्लस डी. 9 + 5 आले. 9 × 5 किती रे? 14. झालं? मग थ्री टर्म्स कोणत्या आल्या कॉन्झिटिव्ह? 4, 9, 14. किंवा इकडे या, पहिलं पद कोणतं होतं? ए मायनस डी. बरोबर आहे का अथर्व? मग ए -5. बरोबर का? पण ए ची किंमत किती आपली? 9. म्हणजे किती आलं? किती आले? हे पहिलं पद आलं. उलट -5 घेतलं तर 14 येणार. ए इज इक्वल टू किती आला? आणि ए प्लस डी घ्या आता. ए प्लस ए ची किती किंमत आहे रे बाळांनो? 9 + 4. म्हणजे टर्म्स काय काय आल्या मला सांगा. इथं खाली शेवटी आन्सर लिहूया आपण. आन्सर, the 3 consecutive terms are
4 9 14 4 9 14 अँड नाही म्हणायचं इथं ऑर किंवा कोणतं रे ऑर 14 9 4 हे कशामुळे वाढलं कळलं का प्लस मायनस घेतल्यामुळे काय डाऊट आहे का बच्चे लोक कुठे शंका असेल तर विचारून घ्या परत दाखवतो वाटलंच तर पहा हे बोला पुढची स्लाइड हे कळलं ना तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित एकदा प्लस घेतलं एकदा मायनस घेतलंय स्क्रीनशॉट काढू नका नुकसान तुमचं आहे मला काय तोटा नाही त्याचा काही तुम्ही युट्यूबला पहा वाटलं असतं लेक्चर दररोज तेच काम करतोय मी तुमच्यासाठी झालं ओके अभि आता मग अशी 3 घेतल्या होत्या ना आता काय घ्यायचं 4 मग तीच लाईन लिहू आपण काय लिहूया ॲज्युम मग अशी 3 घेतल्या आता 4 consecutive terms in an AP are तुमच्या पुस्तकामध्ये सांगितलंय काय अज्युम करायचं बघा बरं कोण कोणतं सांगितलं अज्युम करायला पहिली टर्म कोणती घ्या a मायनस डी बरोबर का नंतर a घ्या ना नंतर सिक्वेन्स चुकल बरं काय दुसऱ्या नंबरला येच असणार आहे हा ए दुसरी तिसरी कोणती आहे आणि चौथी आहे ए प्लस 2d झाले इथपर्यंत मग सारखंच गणित आहे आता उसके बाद क्या करने का कंडीशन देखो सम किती 12 बरोबर ना सम करा आता पहिलं पद प्लस दूसरा पद सेकंड टर्म कमॉन बच्चे लोग ए प्लस सम करतोय मी थर्ड टर्म ए प्लस डी प्लस फोर्थ टर्म इज इक्वल टू व्हाट इज द सम 12 कैंसलेशन हा प्लस मायनस डी प्लस डी झाला कॅन्सल किती आहेत बघा 1 2 3 4 4a प्लस इज इक्वल टू 12 काय डाऊट नक्की ना 100% बरोबर आहे का आता काय करणार कॉमन काढू इथं कॉमन निघाला 2 2 ने याला डिवाइड करा 2a प्लस डी इज इक्वल टू 12 आता हा जो 2 आहे कॉमन निघाला तो मल्टिप्लाय असतो तो तिकडे गेल्यावर काय होईल म्हणजे राहिलं का इथं 2a प्लस डी इज इक्वल टू 12 डिवायडेड बाय 2 किती भागाकार होईल 6 हे झालं पहिल्या अटीनुसार आता दुसऱ्या अटीनुसार काय सांगितले पहा बरं सेकंड कंडिशन काय सांगितलेली सम ऑफ थर्ड अँड फोर्थ टर्म इज 14 थर्ड कोणती टर्म आहे आपली रे थर्ड हा नक्की का ए प्लस डी प्लस त्यात काय मिळवायची आहे ए प्लस 2d इज इक्वल टू किती
14. हा 2a plus 3d equal to 14. आता पुढे काय, पुढे मी आडलोय थोडंसं, सांगा आता काय करायचं. नाही काय गरज नाही, गंमत बघा काय करायचं तुम्हाला सांगतो, एकदम सोपं. या ठिकाणी हा ए आणि हा ए ह्यांची बेरीज करा, किती आली? 2a आली का? हा डी आहे तसंच ठेवा, त्याची बेरीजच नका करू. ह्याला एका ब्रॅकेटमध्ये टाका, प्लस 2d आहे तसंच ठेवा, 14 करा. कळलं का काय केलं मी? सोपं आहे एकदम, वेगळं काय केलं नाही. आता बघा इथं 2n d आहे प्लस d आहे, त्याची व्हॅल्यू आहे 6. इथं पण 2n प्लस d आहे, त्याची व्हॅल्यू किती आहे? म्हणून इथं 6 टाकलं. प्लस 2d इज इक्वल टू 14. 6 प्लस आहे तिकडे न्या, मायनस झाले. ओके, म्हणजे 2d इज इक्वल टू 14 मायनस 6. 2d इज इक्वल टू किती आले रे? 8 आले का? आले का 8? हा, d इज इक्वल टू किती आलं? 2 ने डिवाइड होणार ना. d is equal to 4. आता 8 टाकून देऊ आपण. 2a प्लस d इज इक्वल टू किती आलंय? 6 आलंय ना. d ची व्हॅल्यू किती आहे पिल्लांनो? 4. टाकू 4 तिथे, म्हणजे 2a प्लस 4 इज इक्वल टू 6. 4 तिकडे न्या, 4 त्या साईडला न्या चला, म्हणजे इथं 2a is equal to 6 minus 4. बरोबर आहे का? नक्की का? 2a इज इक्वल टू 2. आता परत a इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय, उत्तर किती आलं? 1. is equal to 1. म्हणजे a बरोबर 1 मिळाला तुम्हाला आणि d बरोबर काय मिळाला? 4. ओके, a बरोबर किती मिळालं तुम्हाला पिलांनो? 1. आणि d बरोबर 4 मिळाला. फर्स्ट टर्म कोणती होती आपली पहिली मगाशी मानलेली? a मायनस a किती आपला आता? बोला की 1. 1 मायनस 4, उत्तर किती आलं? -3. बरोबर. दुसरी टर्म सांगा. a ची व्हॅल्यू किती आहे? 1. बरोबर. तिसरी टर्म a प्लस d आहे आणि चौथी टर्म आहे बरोबर की नाही? हा, आता किमती टाकू आपण. a प्लस d म्हणजे आन्सर किती आला? 5. सोपं आहे ना? सोपं आहे का? a किती आहे? 1 प्लस 2 इंटू d, 2 into d ची व्हॅल्यू किती? 4 आहे ना. 4 दुने 1 अधिक 8 9. Therefore the AP is, सांगा AP काय आली? -3. ही पहिली टर्म, नंतर दूसरी टर्म आली 1, उसके बाद 5 एंड उसके बाद एंड 9. मी एंड कसं लिहिता येईल? 9 हे झालं आपलं उत्तर. पाहून घ्या इथं रिप्लेसमेंट कशी केली, कळलं ना तुम्हाला? इथं टाकले आपण 2a प्लस d, ह्याची किंमत 6 आहे, ती आपण इथून उचलली. 2a प्लस d इज इक्वल टू 6, सायडेने सांगितल्याप्रमाणे. उत्तर बरोबर आहे का? बघा बरं मागं.